तो दारात तरी कोण येत तरी तो दारात. हाय या पोऱ्याला काय अक्कल आहे ना अजून 40 वय झाले 40. हा एक पोर भेटा ना या पोऱ्याला बायकोला तर गरज नाही अशी. हा का पोराचं वय झालंय का काही काळजीच करीत नाही अशी बात. पोऱ्या नव्हतोय गावामध्ये मस्त बाकी संध्याकाळी येतो लेजिम खेळत. आता बाकी चालवलं खरं पोऱ्या नाही पण हा हिच्या हायच्या अवदास यायचे हिला अजिबात काळजी नाही. पोऱ्याचं लग्न करायचं आहे का काही तेव्हा म्हटलं भावाची पोर कर ग. नाही 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 आता बरं आहे. का म्हणून एकटेच भुकत बसली तुम्ही. तू कुठे गेलते गाड्या वाढायला. मी काला गाडा वाढायला बाय? ते शेळ्यांना पाणी पाज. हा येत चाललं आपलं शेळ्या पाणी पाजायच्या म्हशीला चारा घालायचा हेच चालवलं तो. म्हणजे तुला दुसरी काळजी काची. त्याची सगट का जाईना आणि त्याला तो सगट का उचलून आपटाना तो त्याच्या नशिबानं आपटला. पण आपल्या घरी कोणी पाहायला सुद्धा येईना याचा विचार कर. कसे येते कसे येते. हा कशी येतीन तो लेक जरा असा पिऊन खाऊन येतो. तो आता बाय त्याला विचार केलाय पोरे नाही पण 40 वय झाले त्याला माहिती आपलं काय आता लग्न होत नाही. मग आता त्याला केलं सुरुवात प्यायला जरा पा हाला काय हा. अरे वा. त्याला बस इकडे बस आईच्या काय त्याच्या आईला अगं धर ना त्याला. धरेल रिकामी तू धर. अरे लागलं त्याला. अरे लागू दे ना तू. अरे उठता तुला काही झडपण अरे झाली तो 9 महिने 9 दिवस वज वागवेले. तो काही हा? गुडघे फोडले का तू. उठ मी झालं मोकळं मला काही मा नको डोकं आउट. उठ अर्धा अगं आयुष्य धर त्याला. अर्धा काय माया आहे का तुला अर्धा आयुष्य तो आणि अय्या, 10 तेव्हा झालं रुपया. मांडे तोपडेल तो बाय हम्म. अय्या शर काही फाडला तेव्हा. हा जाऊ दे पाठवू. हा येतो फाड तिकडे बस भाऊ तिकडे तार फाड. तुझ्या याच्या मांडीवर बस. बस तुझ्या याच्या मांडीवर. फाटू दे. हा फाड ना. तेव्हा लागला कपडे फाडायला तो बाय तू कुठे कष्ट करायला गेला. फाड. मोकळा हिंडा आता मोकळा. हा कपडे काढून लय भांडण तुझ्यामुळे बनवा झालं असं. सगळं. काय तुझ्यामुळे झालं. काय गेटा गेल आल्या तुझ्यामुळे झालं. बामुळे झालं बच्चा. बाई, तो मी काय वागण्याच्या केलं? इच्छा होत्या का होत्या तो वागण्याचा इच्छा. अर्धा आयुष्य तो लेजिम खेळता गेलं. पक्का भाडका. ए पोर मारी चप्पल पोरं यायला लागली ना. राहिलं पाय चप्पल यायला माई लागली चप्पल पायात. माई चप्पल पोरं यायला लागली ना तवाच मी दारू सोडली. गपची बस. घे. ए तुझ्या आईचा डालक ते का सदावास. टाक खाली टाक खाली. सदावास. टाक चप्पल खाली टाक. पाय तूच बाड खावे. हा? या इच्छा डालक वागणं तुमची का पुस्तक घाल बाळा सगळं. चल, बापा सगळं खेळ ना कोण बाड. या आईला आता काय कमाल केली वाटत. खेळ तुला बाड खाऊ म्हणतो पाय घे. अरे तो आईला पण मला काय म्हणतो 1.5 फुट्या. तुझ्या ते गजरे समजून सांग. काय अरे, समजून सांगू त्या? ए, बंगा वांग्या. त्याने तो ठेसला. ते बंगा वांग्या. जवाय तुला काय वाटतं? देऊ का जवाय काढ? बस का टाक बस खाली बाप आहे. वाजव वाजव बाप नाहीतर वाजव. तुला बाप कळत का डोळे पाय. हा? डोळे पाय. हा? डोळे पाय. बस बस खाली बस मार बस. मार किती मारतो. बस बस खाली तुझ्या दम काय तुझ्या दम काय मार मार. जवाय याला दाब तू खरंच. थोडं- याच्यामुळे थोडं तो काय- लग्न जमाना. चढ तो मुसकडा देऊ का? बस खाली बस बस खाली मी ऐकत तेवढ्याला मुतडन मी तर ऐकत हा? या, इच्छा नालायक. मी माझ्या बापाचं ऐकणार आहे. मी बसून घेणार. बस खाली मी माझ्या बापाचं ऐकणार आहे. मी बसून घेणार आहे खाली. काय टेन्शन नाही घ्यायचं. माझा खेळ ना माझ्या आईने केला. मामाची पोरगी दिली नाही मला. आता त्या- मामाच्या पोरीला टाकून दिलं तर मला एकदम आनंद झाला. मी पार्टी मोजले. नाही नाही आता तो आला त्याचा खाऊन झाला ना. आता मा वाटी चमच्याने खायला आला काय. आता मला एकदम मी आज एकदम खुश आहे. मामाने पोरगी दिली नाही. मामाच्या पोरीच्या फरकच झाली. तुला तर लय गुदगुल्या होत असं आता मला बोलत मला होतं. एक आईच्या होत असं लय गुदगुल्या होत ते असतं झाले. मला मारते का मला का मारी ए, माझ्याला मारू नको. मला काय मारी मारू नको माझ्याला. या इच्छा होता ए, तुला किती जाणताना तुला गोड वाटलं तर आता सांभाळ नाही बरं वाटलं. त्या आई. बरं वाटलं. चेक. पाय विशाल तो मला मारी तो पाय विशाल. काय म्हणते मी काय विशाल करू? मला काय म्हणते मारू नको. फार उडायचं वक्त झाला तरी तुला सुधरा दमन तू शिकत आई, मी दारू तर लाज नाही वाटत तुला मी दारू मला म्हणते मला म्हणते हा? माग सरक. नाही. ए, दात तिकडेच नको. करा तिकडेच उडव ए, मी चाललो दात नको खाऊ. हा? तुझा एक दात पडेल ए, शेपट घालून पळतो का. मग?
तू बोच रे तुला लय दम आहे, कर त्याचं लग्न. मला काय गरज नाही पडली? तुला दम आहे, तुला करणार लग्न. तू कर. ऐ, तुला दात जेवणी दाबा. आली म्हातारपणात. तू हा? आता या काय आईची. बसलाय? ए, हा? आई आई त्याला म्हणतात म्हशे? ए खाऊ खाऊ माजली तू. ए, आई हा? आई कोण खायला देत काय? तुला? कोण खायला देत? खाऊ खाऊ माजली. खायला देतो पोटात तुला. हा? घाली बुक्कायच्या. हा? मार रे विशाल याला धरून मार. ए, मार या भाड्याला. मार चांगला मार. तुझ्या आता पोटात बुक्का देईल ना. इकडे ये भाऊ. इकडे बस. चल इकडे बस. ऐक मी तुला काय सांगते. इकडे कसं कसं घाबरलं? बरं झालं पळून गेला. बस चल इकडे. तुला मी काय सांगते ऐक. तुला काय वाटलं ऐक. तो मामाशी मा बोलणं झालंय. पार्कच झाली ना, मी आज जंगी पार्टी करून जाऊ दे, टाकली. आपल्याला तीच करून आणायची. आता आपल्याला मी जायचंय तिकडे. रेशनचे तांदूळ विकून टाकले बरं का. काय केलं? रेशनचे तांदूळ विकून टाकले. अरे भाड्या, घरात खायला काही नाही, खायला काही नाही राहिलं. तो रेशनचे तांदूळ इकले. रेशनचे तांदूळ इकले. हं? मी आता मोठा झालो, हा 40 वर्ष झालो, मला बर. मारू नको, चांगले वाटत ते. मग तुला रेशनचे तांदूळ पटले का? पटले का? मला मारू नको का? मी नाही का आत्महत्या करून घेतली. नको चल. ना, नको मी करू चालते, ना. चालते. तो लग्न करायचंय, मामाची पोर करायची. इकडे इकडे. अरे इकडे ये ना. काय मी करू? आता चाललो. अरे अरे नको 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 नको. बस खाली खाली बस. खाली बस. असं करून चालत का? बस खाली बस. तुला मामाची पोर करून आणणार आहे. बस. तो भाड्या कुठे गेला काय नु बाई? त्यांना तमाशा दिला घरात उभा करून. पण तो भाड्या कुठे गेला काय नु? पारशी हिंदीला आव. चला ना तिकडे घरी. पाय तिकडे. घरी चला. तुमच्या आईचा भाऊ जावा तुमचे. चला. कुठून आणला तो? कुठून आणला? चला. मावालाच आहे का? नाही रे. नाही नाही, माय रात्र पाळीला जात होती मी. नाही रे, मावालाच आहे का? जर ये मिटव. अरे बा असं असं कुत्ता का तो? बस इकडे. हा? अरे असा. गप विशाल गप. तुला तीच करून आणायची. गप हा? गप. माय नाही म्हणूनच तो कुदू राहिला माव ना. माझं ते- मा असं तो कुदला असता का? काय करतो? वकतो का काय काय नु बाई? अहो पोराला वकोर येऊ राहिल्या. भाऊ दारू नको पिऊ. तुला मामाची पोर करून आणते. चाल इकडे. पोराला उभं राहता येईना. याला काळजी आहे का त्याची? इथं बस. तिकडं नको. कोणाचं? तुला काही काळजी नाही त्याची. हा तो फक्त काढला आणि सोडला. इकडे ये. काय इकडे नीट बॉल दार तू तुला. अरे, नीट बॉल. इकडे ये ना. नीट बॉल नीट. अरे तुला करू नको. त्याच्या काय रट्ट्यात तुला ते करेल आता. काय नीट बॉल. ए भाऊ, अरे तू त्याच्या पाय जरा असता तो मला मारी सुटला. मला ते शेंड आलाय बाई. त्याच मिटव ना. त्याच मिटव थोडं. त्याचे 2-4 टाक. अरे तो लय माग लागलाय पोरा. कोणाच्या? मावाल्या का बरं? या अवताचा तेच का तू? माला आला ती पोराला. हा? ए, रट्ट्यातच मारी तुला. पाहिलं ए, ना? बंगाळ वांगे. ए जा बाय जरा. बंगाळ वांगे. हा. चल आपण तो मामाच्या इकडे जाऊ. चाल बरं. या तुम्ही जाऊ. तुम्ही या जाऊ. हा चल. तसं तुम्ही या दोघं मिटायचं जाऊ ना. नाही, मा- चल. तुम्ही तसं दोघं या जाऊ. मिटायचं नाही. चल या जाऊ. याला पुढं घाल. नाही मला काय त्या याला पुढं घाल. या बाई तो लग्नाला हाच मुळी येईल. म्हणजे याच्या टाक एक लात घे याला पुढं. टाक टाक तू अरे टाक. तुम्ही अशा अवस्थेत गेलो कस काय देईल तो? टाक टाक. ते ए. आई हम्म. आपण तोंड मीठ देऊ वय. लिंबू पाणी पिऊ. नाही, याला तोंड मीठ द्यायला लाव. लिंबू पाणी पितो मी, मग जाईन निघून जाऊ. हा माझी चप्पल घालायची राहिली. हा, घाल चप्पल घाल. हा. ती माई आहे बर का. तुझ्याच बोट धर. 9 महिने प्याला तिला तू. फारकत झाली. हम्म. ते बघ. हा, चल. काय चल. ए अगं बोट धर त्याच. तुमच्या बाळाला तुमच्या मी लई जाम खुशी आहे. हा चल. आपण परत पार्टी करू रस्त्यानं. चल. अजून तर तो बापाची बाकी. चल त्या आईला ये ना. काय म्हणते दादा? काय नाही बा, बरं झालं तुही फारकत झाली. मला तर लई रात्रंदिवस तुही चिंता पडायची. या आईला माणसं लई बी नालायक माणसं भेटली होती. नाही नाही खाऊ का तू? हा मला तर बाई इथले कटाळा आला होता मुर्गी. नाही नाही, अहो ते एक तर ते सासू सासरे नालायक, ते पोरे त्याच्यावरून टुकार. बस इकडे ना
भाऊ बंद ऐकते हा नाही नाही त्याच्यामुळेच म्हणता येत नाही. हा सगळा ते चोरीचा मामला आहे तिकडं. ते काय कानूस शेतावरच राहते ते भाऊ बन हा. ते ना मी काय म्हणते आता भाकरी तू करून ठेवल्या 4-6 महिने थांब चांगला संबंध पाहून देतो तुला एकदम टोले जंग होत्या. नाही तर त्या परत वाटोळ करून नाही नाही मला काला तर आता वाटोळं? आहे ना, आता इच्छाच नाही राहिली बरं का लग्नाची. लग्नाची नको नको असं नको करू एवढं वय जाईल का बाई मग आता कुठं किती चांगलं कुठे जायचे तुझे दिवस कुठं पाहत बसावं चांगला ना मांगला. हा परत जर त्यांनी तसेच दिवे लावले म्हणजे झालं का मा परत नाही आयुष्यात नाही 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 वाटोळं. आता सगळं लोकं व्यवस्थित पाहिजे म्हणतील मी पुरीमध्येच काही खोड असेल म्हणशील म्हणून टाकून द्या त्या 3. नाही नाही हा असं नाही करणार आता संबंध चांगला पाहतो पहा बाई मग आता हा तुमच्या चांगले हिशोबाने. गरीब माणसं भानगडी असे दारुडे दुरुडे नवरा नकोय पण तरी मी तुम्हाला तेव्हाच म्हणले होते की मला नवरदेव पसंत नाही म्हणलं मला काही करायचं नाही म्हणलं. ते मला लेट कळलं तो दारू पितो म्हणून लग्न झाल्यावर तुम्हाला काय आहे, तुम्हाला आहे ना हेच नव्हतं हा कळतच नव्हतं. तुम्ही सारखे माझ्या आईच्या माग लागायचे माझ्या आई जिडं म्हणून तिडं आणि माझ्या आई बसली खेळ करून लांबुऱ्यापणा करू 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 हा हा आणि आता स्वतः गेली दुसऱ्याचा हात धरून निघून. मग आता काय करणार आहे तिच्या आकलीनच सगळं हे झालं वाटुळ नाही ती जरी मग आता तिने केलंच होतं मा वाटुळं तर मग थांबायचं ना तिने मा वाटुळं कसं झालं पाहायला थांबायचं ना का दुसऱ्याचा हात धरून निघून जायचं. हा अशी गंमत आहे ती ना तिला लई सांगाय तुम्ही समजून आपल्या कवठाला कवठ आले बरं का दादा. येतील कवठ येतील आता काय आता भाऊ काय बरा आहे रे. हा बरं येत ये ना आत्या कसं काही येणं झालं तुमचं बाई. आले बाई तुलाच भेटायला तो वाले असं माहिती झालं. काय करते आता हम्म. बाबाच्या अंगावर, वय. बरी नाही तो आहे का रट्टा टाकाव का काय? तुम्ही आता इकडे भांडणं नका काढू हं. हा तुला एकच सांगतो घरी गेले होते का आत्या. शिस्तीत, हा. घरी गेले होते बाई मग तुम्ही नाही दिसले कुलूप लावेल दिसलं मग आले इकडं. हा मग आज पाहुण्याला घेऊन आली तू आले बाबा काम काढलं तो पाहुणे ना तो मेवणे ना तो अहो, आत्या आता पहा ना बाई काय पस्तावा झाला. आता माझं झालंच होतं संसाराचं वाटव. आज 15 दिवस झाले माझ्या आई त्या बाबाचा हात धरून गेली त्या शिरपतरावचा. अरे देवा हा आम्ही ठळक पाहिलं हा मागून बोंबलीच राहिलो मी पुढे पळत होते मा बाप माग पळत होते आणि ते कन्नाट एसटीत बसले निघून गेले. मग तुम्ही आम्हाला फोन का बरं नाही केला मग? आता तुम्ही काय तिडून इड आमच्या हाती नाही लागत तुम्ही तिडून येऊ शकता, आमच्या आम्ही असते का? डोक्यात गणगण काय काय हिची फारकत तिची गणगण म्हणजे फार कधी वाता पळाली का? फारकत म्हणजे आता फारकत झाली मिळाली हा. आणि ज्या दिवशी बाई फारकत झाली मग ही पोरगी मला नाही चालणार इड आणि असं कसं नाव ठेवतील लोक हा. आणि दुसऱ्या दिवशी बाई बरं जाऊ गावात- दे एक काम कर ती तू इड आली म्हणून ती निघून गेली का लोकांचा हात धरून. हा. मग तू एक काम कर ना मी तो ईशाल बरोबर तो लग्न लावून देते आणि मग ती येईन का इड नांदायला. बाबा. भाऊ तू ना मग एक काम कर येडा नको होऊ. हे बा मामा तुला सांगू का? येते. ए परा बाजूला उभा राहा. बर का तुला सांगू का मला ते पाहुण्याचा स्वभाव अजिबात पटत नाही ते तो त्याचा जाऊ दे मोर त्याच्या मसनात गावऱ्या गेल्या याच्यावर काय मुद्दा नागा त्या तुम्ही त्याच्यावर काय शेव नका नीट देऊ. बोल तुला अजून सांगू का? आज रे नीट बोल. आत्यांना काय तो म्हण- काय मामाला म्हणली? तो हे बा काय म्हणली याचा मामा, ए मामा, ए काय ओ मामा. अहो, अ. तुम्ही आता तमाशा पाहिल्या हो पोरं हा? तुमचं. तुला सांगतो मी आईला टाक तू टाक काय? हा हं? इथं काल आलं दादा. इथं भांडण आलं का? याच इथं काय आहे झालं? मग आता तो लक्षात आलं ना भाऊ तो लग्न का म्हणून व्हायना याच्याच मुळं. तोच मुळं व्हायना. दाजी, मी काय म्हणते तुम्ही आज काय मार राहिले ये बघ. दाजी काय आहे दाजी हा? आता आत्याचा बरोबर कोण राहतो भाऊ म्हण ते चांगलं म्हणतंय भाऊ म्हण हा? आता काय तुम्ही आहे? त्यांचं बरं स्थळ का? मला टाकायला आले. या मला पाहुण्याची म्हणते भाऊ खोड म्हण. जाची काय तू कसे काय दिवस काढले मला तेच कळत नाही भाऊ तो नावासाठी काढले बाबा माझ्या जागेवर दुसरी असती तर राहिली नसती. आयला लय जिकून तिकून जमत नव्हतं. आता आता एक आपल्याला सुवर्ण संधी आहे का तिची आई पळून गेली. आई पळून गेली म्हणून तिला कुत्र विचारायचं नाही काय आणि इथं फारकत व्हायला म्हणून हिला कुत्र विचारायचं नाही. हॅलो. पण आम्ही आहे ना विचारायला. इकडे आहे. नाही नाही तयार आहे. तसं काही नाही ऐक माय मी बात तयार आहे. तू बी विचारायला तसाच लोकं अरे राहतात. पोरी माय बात ऐक तू तसा राहिला तर चालन त्याच्याबद्दल नाही आले मी पण आता मला हे कारण झालं का तिची आई तीड आली म्हणून तिची आई दुसऱ्याचा हात धरून गेली. मग का म्हातारपणात मा भावाना का हाताना भाकरी करून खायच्या काहीच करून दिलं कुठे बी नीट वाकडत त्याच्यापेक्षा मीच करून नेते म्हणजे पोरं त्याच्या नजरासमोर राहील आणि माई भाऊजही परत येईल जाईना का किती दिवस झाले तिला जाऊन त्याच्या नाही नाही मागं? आता ती 5-6 महिने नाहीच म्हणते लग्नाला
आणि नाही हिचं जाऊ दे मरू दे, तिला किती दिवस झाले तारीख जाऊन. टिपली असेल तिने. आता 15 दिवस झाले माझे जाऊन. आणि जाऊ दे 15 दिवसात काही नवं जुनं नसन झालं घेऊन येऊ परत, मरू दे. पण तुम्ही काय म्हणतात म्हणे कुत्रा विचारायचं नाही आत्या का कुत्रा विचारायचं नाही म्हणजे काय काय रस्त्यावर पडेल एक काय तू काय त्याचं म्हणावं गीते काय माहिती ते दोन्ही बापले सारखेचे भाई आवर. बाय मामा मार, आपल्याला बोलतो बोलता का? येत नाही म्हणजे तुम्ही हे बा. काय बोलू घ्या ते बाई हा. एकटे यावत नुसतं म्हणजे जाऊ. हा पाहुणा आजचा नुसता हे- जाऊ. ए, त्यांचे असे कपडे तुझा बघून आहे ना तो पोरगा आजचा आहे, तो भाचा आहे ना हम्म. तो ध्यानावर नाही, तो 1000 रुपये तो मला त्या यानं सांगितलं, याचे कपडे काऊन फाटले का कपडे प्यानं त्यानं सांगितलं. हा? ते कुत्र मागे लागलं होतं त्यानं वळलं. पोराचं काय भांडण झालं पोराचा नाही, हात नाही. वाचलाय. पुढचंच सांगतो तो कुत्र तुला लागलं लाभ व्हायची. आत्या मामा ए, काय? भांडण ए, आहे, दादा. ए, बाई मामा नुसतं माकडावानी उड्या मारू मारू झाली त्या बाई आयला या पाहुण्याची काय खोड गेली नाही. लहान झालं गेलं लहान. इकडं येता येता हा? तोवाला ते कुत्र ते धावलं त्या पोरावर, हा. त्याच्यावाली बाईच तोडून घेतली ना. हा मामा. नुसतं हो. पोरांच्या मारा मारा बरं झालं बाई तोडली. चौग आली तो. मी काय म्हणते पोराची भांडण होती रे का? पोराची भांडण होती. झाले का मग त्याचे हा? त्याचे झाले का? मी काय तू म्हणतो बळजबरी काय बरं भांडणं नाही झाले तरी झालेच म्हणतो. मी काय म्हणतो ए मामा हा? पप्पा जेवायच्या टायमाला बरा म्हणत नाही मी जेवलोय, येऊ द्याच म्हणतो. घरी चला तुला घरी मामा तुला तुम्ही घरी बी जायचं. काय माकडावानी काय माहिती कुठं काय तू म्हणतो आता घरी चल मग भांडणं व्हायलाच नाही तर बळजबरी काय भांडणं मी झाली. काय म्हणते तू आयला हो, घरी. आपण इथं भांडण केलं आपल्याला ते काय माहिती मला हाणून म्हणती दादा काय आहे? पोराची भांडण झाली. ये ना यांच्या माझं- या पहिले पाहुण्याच्या तिकडे कावरामुळं हिला लग्न नाही करायचं तवाला करायचं. त्याच्यामुळे तुला दिलं नाही यांच्या मला एक घरात. सांगा, आईने तुम्हाला पहिल्यांदा हाणलं का हा? आत्या थांबा आईने पहिल्यांदा हाणलं का तुम्हाला नाही सारखं खायचंच राहते का मला किती वेळा तुम्हाला घरात जाऊन तवा हाणलं पेलो तुम्ही? तवा हाणीत होती आता आते का 4-8 दिवस झाले दोघा मायलेकांनी कुतवलं तुम्हाला आणि तुम्ही म्हणून राहिले तू घरी चल बापरे. आता घरी म्हणजे यांचे म्हणजे दोघं मायले बरं आहे भाऊ, ए. काय तो मी बहिणीचं तर तो- हानी ते. तो बहिणीचं तो काय भांडायचे पाहू घे पटकन अहो मामा पण तुम्ही पाहुण्याच्या दारात येले असे माकडावानी उड्या मारू मारू आत्याला आणून राहिले ते एक त्या त्या जातीची ती त्या खोडीची ती हे तिनं हा. ती फक्त नांदली त्या बापोराची बरं का? काय बरं, जाऊ दे मी काय ए म्हणते चांगल्या खानदानाची होती म्हणून नांदली ती. हा. तुम्हाला काय बोलता येत त्या नाही सारखीच हा तुम्हाला काय बोलता येत नाही? सदगुल्या अं, बरं का सदगुल्या दात पडले जीप थोडी पडली हा तुम्ही मा बापाला का बरं म्हणून राहिले पाहिजे हे बाई मग दात मा पडले जीभ ब्याव थोडी नाही. पडली मा बायकोचा भाऊ आहे. हा मग काय हा करायचं मी काही बोलेल त्याला तू बोल काय ते नाही ते हा. मला तुम्ही सांगा तुम्ही इथं काय कारण घेऊन आले ते सांगा मा मला. पोराचे लग्न करताना आलो तुम्ही तो. पारकत झाली आम्हाला माहिती माहिती झालं म्हणून झालं. तो आता लग्न करायला आलोय आ, ते असं राहतं का सूर संबंध जोडणं तूच पाय बाय आता. हे दोघं मग आपल्या कुत्र्यावानी धावून आले नाही मला आता हे शेवट मी मला इडे येऊन बोया शिपायच्या होत्या. हिनेच आणले आम्हाला याच्यावर नाही हिनेच. आता. नाही तर मी येत नव्हतो विचारू पाय मी येत होतो का रे अरे डोळ्याचे काय खासडे झाले का काय खाचाड झालं का? दादा दादा नको. दादा 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 नका दादा नका दादा ते आई हे बाय. बोकड्यावानी कुदतो काय? बोकड्या बोकड्यावानी कुदतो येतं, कौतिक झालं. अशा ना सोयरीक होईन का? बोकड्यावानी कुदतो ती पोर किती दाखवल अशाने बी सोयरीक होईन. हे बा. बोकड्यावानी नाही कुदतो आत्या मी बी समजदार ये आहे. ना चांगला एक या संसार पाहुण्याची करून खोड झाला जात नाही. फार जीवाचा पैसा ताप झाला ना. नाही मी काय म्हणते एक संसार करून झाला मला चांगलं माहिती आहे कसं त्या- राहतं हे. ते आज झालं आई तुला सांगतो माई उतरली न्यायला चढली काय कसा उड्या मारितो. म्हणजे हा. हे बी 10 रुपये का अरे मग तो 10 रुपये तो ना. मग आता तुम्हाला स्वतःच्या भाषेचं वाईट करावं असं वाटलं का भाजीचं कोणतं चांगलं व्हायले बाई ए तो बाबा, वाले का असं सांगलं झालं. बोलायचं मला मी तो माझ्या वाले. फुई संग बोल राहिले तो वाले असं झालं बाई म्हणले महापौराचं तरी बुजून बाजून जाईन. आणि तुमचं लेख तर लईच गुणवान आहे ना नाही त्या लायकीचे नाही ते दोघं बापले मला माहिती मी कशी हवा दिवस पाहुणा काढले तर लग्न झालं तर मी त्याच्या आता घरात म्हणजे तुम्हाला पाणी देव सुद्धा ना नाही वाट पेन. पासला. येऊ नको बाबा हा मी का तो दारात आलोय मी येतच नाही ना दारात तुझ्या. मग नाही, ह्या त्या बहिणीला भेटायला यावं लागत तुम्हाला मला. देऊन मा बाप पासला तिकडं आता मा वाटोळं करायचं का म्हणजे स्वतःच्या फुईनच नाही, येणार. येतं तो का? सोन्या आणायला पिवळं होईल घालायचं. सोन्या पिवळं होईल तवाला नाही दिसलं काय मला ते. टेन्शन घेऊ नको बाई मागच मनात नाही तू माईवाली सून व्हावा पण आता हे दोघं जण मला आहे ना काय डाग नाही देत्या मला माहिती म्हणून मी इडं आणली. आता मी एक तुमचा सांगते निर्णय तुम्ही तुम्हाला. घ्या. बोल, बोल. तुमचं पोरग तर 10 रुपये नाही नाही पाहिजेत नाही हा? नाही नाही शेवट फुई माहित खोटं बोलणार नाही एक थेंब माहित नाही आता शितुडा नाही फुई खोटं बोलणार नाही शितुडा सुद्धा माहित नाही तिचं काय किती अरे तिने तिनेच एवढा बाय
एवढं असलं का ती बराबर करते ती. रताळ्या तुम्हाला सांगू राहिला माही फुई तोंडावर सांगू राहिली काय 10 रुपयाचा मामा तुम्ही माकडावानी उड्या मारून ना फुईला इडच जोडू अरे राहिले तिला बा आता तुमच्या समोर पाहिलं का टोला टाकला. अहो ते बाई हा? माणसाचा हात लागत काय नाही. तुम्हाला पाहुण्याच्या घरी आले आणि मारा करायला सुचला काय आता घालते डोक्यात काय? पोरीला लागल बघा पोरीला लागल पुरे. हा? येवा सांग असं असं दगड घेऊ माग पळा ते हे भाऊ. भावाला म्हणतो माझी आहे ना पोर देणार नाही काय तरी तुमच्या घरात नाही देणार दादा माझं नका. नाही देणार हो. दादा माझं हात जोडितो तुम्हाला हात जोडितो दादा मी काय म्हणते नाही नाही हा, नाही फुईला पाठवायचं नाही तिचा असा राडा करायला पाठवायचं का तिकडं? तिला इलट ठेवून घेऊ हा? जाऊ दे दोघं काय बापल्या गरज काय पडली? आता लय तमाशा बाहेर रोज जाऊ दे ना, लागू दे ना आत्या द्यायला काढी तिकडेच खातील ना हा हाताने करून हा द्यायला काय हाताने द्यायला का काय इडा म्हणजे तिच्या माहेरात तुम्ही एवढं मार हे मायर त्या नावासाठी ती नांदू राहिली एवढा रे दगड घेतो माग मी पुढं कोणत्या बायका नवरायला बाहेरच्या काय? बाहेर येऊन तो असा आपली दपादप मारून राहिली. काय असं तू त्या खोड लायकीच आहे खरं यायचा जाकं. पाहुणा आहे ना हा? बघा हा. जाकं. मा भावाला झाकून दिलं म्हणते काय हा? मी ऐकून घेईन हा? थांबा साबजू साठ. तो बहिणीला- तुम्ही आहे ना आले तसे निघून दाबो चला नाही करायचं. आम्हाला नाही द्यायची मा भावाच्या दारात कारण मा भावाला झाकण जुल्या म्हणतो चला. लाज वाटते काही यांच्या खोडीमुळेच मी तुला पोर घरी गेल्यावर पाय कशी नाही तर मला काय दिसत नव्हतं काय बहिणीचा पोरगा हा. का दिली नाही हे तुमच्या खोडीमुळं नाही दिली काय कमरेचं काय डोक्याला कुठं काय एवढंच राहिला हा? आता. काही नाही तेच करायचे राहिले तुम्ही दादा दादा तुम्हाला दोघाला बाप ते सुद्धा कराल तुम्ही दादा हा. मी अड्ड्यावर जातोय. हा ई, पाहिलं का आत्या जाऊ दे त्याच्या बापानं तेच केलं आज्यानं तेच केलं ना आता तो तेच करीन त्याची 40 वय झाली तो तरी काय करीन दादी मोर चल यांच्या वाचून काय अडलं नाही आपल्याला. जाऊ दे तू आजचे दिवस थांबी जाऊ दे त्यांना सेकंड हँड गाडी आहे मी फ्रेश माल आहे हा. हे का? लक्षात ठेवा. पोर काय व्हायला किती लागणार भेटत ना किती भेटत? अहो तिला लग्नाचाच नवरदेव भेटल माले ना भाऊ मालगंज मा का असा ना आपला गु झाला म्हणजे वास नाही येत असं काही नाही मालगंज फ्रेश आहे पण त्याच्यामध्ये दुसरंच पेट्रोल वतून का या नळ्या आख्या सडेला असती तू काही लोड घेऊ नको हा म्हणजे पोराबद्दल तू असं बोलती तुला काय पोराची आई हा? ह्या आईच्या अवतासाठी मग तो का अमृत पितो का अमृत ए, पितो वय का? मागं. अमृत पितो तो अमृत पितो हिला घे रे बापरे. ये काय म्हणतो तो तू? अमृत आ, पितो धर रे, काय बने तू? धर ना. अमृत तुला पितो तो? जर्रे रट्ट्याची उडीचं काय थांब, तो दादा अमृत पितो काय दादा भाकरीचा विचार अमृत कर. पितो हा? तो? दादा भाकरीचा विचार करा भाकरीचा. तो अमृत पितो जागेवर सपुटा की तो हा भावा का? तिकडं. तू त्याला दादा. तू त्याला एवढी साथ देतो तो अमृत पितो हा? का का रे दादा अमृत पितो भाकरीचा विचार करा ना. ए, हॉटेलात जेव जाऊ पाहिलं? हॉटेलात जेव जाऊ ए जाऊ दे आता महिना 2 महिने जाऊच नको आत्या तुला काय करायचं बिगा उपी बी हो आत्या द्यायला तुमच्या भाकरीची सुद्धा गरज नाहीये नाही जाऊ दे ना जात असली त्यांचं आता तिकडे भाकरी जाऊ. नाही बरोबर आहे हिच्या भावाची आहे ना ए, आई ती चल. सांभाळते आहे आई चल घरी. पोरीला सांभाळे का बहिणी सांभाळे ए, चल घरी. आरोग्याच नालायक हा वय किती? खनुटा नालायक आहे अरे असा एवढ्या नालायक माणसात नांदली ती काय नांदली बोलायच्या? खानदानी होती म्हणून नांदली नाही यायचं ए, आपल्या घरी किंवा. राहील ती यायचं रे ए बाबा. जा हा, जाय. सांभाळ दाखव हा नाही येणार जाय भाडे हं? आत्या तुम्ही काय ना बरं एवढे अगं दिवस बाई, राहिल्या लय मी त्रास आले काढला तुलाच हो भेटायला पण त्यांनी मला पार खाऊ का ठू केलं होतं म्हणून आले ते मला काय म्हणायचे दोघं बापले दारू पिऊन हा. तू इशेच काढीत नाही तू इशेच काढीत नाही म्हणून मी आले हा इशे काढायला आणि मा मनातच नव्हतं हं. मा मनातच नव्हतं तुला खरंच सांगते तुम्हाला एक हा. सांगू का त्या तुम्ही काय जाऊ नका बाई तिकडं जाऊ द्या राईड जाऊ ते सुधारतील तेव्हा हा, तेव्हा जाय तू. मग. ते तशी जाऊ सुधरा नको. ते आता ते बिगा इकू नाही तर 4 बिघे इकू मरू पडता जाऊ दे मरू जाऊ दे. झालं हे बा, तुमचा संसार पाणी इकडे राह. वाटवायचंय आता तुम्हाला भाऊ, इकडे मला राह तिकडं तुला. कष्ट करायचे मी इड कष्ट करेल रे. काय कष्ट नको करू काही नाही, तू आरामशीर बसून काय अजिबात चिंता नाही करायची काही तुम्ही जाऊ टेन्शन दे. नका घेऊ. रोज उठून कुटी तो मी बी कमी नाही मी लई कुटी नाही बा कुठायच्याच लायकीचा आहे तो पाहुणा आहे ना मार खाला त्याने लाईन आला की. डिल्ले केले पण आता मी कुटी ते हा, हो. असंच पाहिजे. दारात पाय पार गेलो नुसतं दिला तरी तो तिकून हे बोंबलो आता नुटायचं बा, गरीबावान राहिला तर बायकोन लावला नाकाला मग तो मारून मारून तुम्ही असं दाबून ठेवलाय हा तो दबला का ना मारून मारूनच तरी रेट तो मग कुठे तरी तो माझ्या हातावर मारलं ते बघ कसं लाल झालाय हात मग पाय किती लागत असेल त्याचा हात तू विचार कर
हो जाऊ दे आता चला घरी चहा पाणी घ्या हा चला आणि ना. राईडे जाता तू हा. जेव्हा त्यांचे बोट नाही, आता पडतील ना राहूनच घेते आता ते हा. गेले ना आता का त्यांच्या मागे पळत जाऊ चाल. ते तिकून दगड घेऊन पळतील माग नाही जाऊच नको